आम्हाला निघणार संभाजीनगर निघणार आम्ही प्रवास करतो आम्हाला खबर पडली नाही आधी जास्त काय टाईम नाही थांबायला नाही आम्हाला तो देवाला दिसत नाही तो काय काय दर्शन याच्यात फिरीने मंदिर में जात नाही आणि मंदिरला मूर्ती फिरल्यानंतर आपण दर्शन करत नाही असे 11 टाइम जायला निघणार बाईक दर्शन करत जाऊन डायरेक्ट संभाजीनगर आता आम्ही निघणार डायरेक्ट संभाजीनगरला चला आता आम्ही जाय राहणार नेवासाला कोणता मंदिर ज्ञानेश्वर मंदिर अरे बशीनी तो ज्ञानेश्वर लिखणे नेवासाला ज्ञानेश्वर महाराज वशिष्ठने ज्ञानेश्वरी लिखणे असं काहीतरी तर आम्ही आता जाय राहणार मंदिर मग ज्ञानेश्वरी पुस्तका भी भेटती अशी करिशनी मस्त पैकी उतर आम्ही आता दर्शनला जाय राहणार आणि हा स्पॉट गवसणार पकी होता ना आम्हाला माहिती नाही होता आता स्पॉट गवसणार पक्या होता तो आखं मग कठं तरी वाचना आखं मला याद आखं प्रश्न होता आखं प्रश्न येईल ह ज्ञानेश्वर महाराजवरनी तर आखं मला याद आखं निवासालाच ह आम्ही अडे जा आता मंदिरमध्ये जर मोबाईल अलाउड हवा तर मग देखाडीन नाही तर पाशी अटनी व्हिडिओ बन एखादला विचारान पडी पाय धवीनी मंदिर में जावान है मंदिर दत्त मंदिर मंदिर है एक मंदिर मंदिर में जावाना हा अठं तर बिलकुल कमी पाशी राहू आम्ही या बाबांना विचारले ते म्हणे फोटो काढू शकता मग आम्ही इथं मंदिरात आलोय एवढं शिवलिंग नंदी महाराज गौशाळा हा गौशाळा छत्रपती संभाजीनगरला इना तर नेवासाला शनी शिंगणापूर पण जवळ आहे 25 शनी शिंगणापूर पण जवळ 25 किलोमीटर है नेवासा और जो महंगला खांबा है तो है तठ स्थापित ज्ञानेश्वरी आखणार होता ज्ञानेश्वर महाराज लिखणार होता संत सच्चिदानंद बाबा आणि तो अशी लिखनेल की आपल्याला सामान्य माणूसला समजी सक अशी भाषामध्ये तो लिखनेल सामान्य माणसाला समजी शक अशी करीन तो लिखणे 13वी दशक में लिखनेले चला पाशी आम्ही आता हिंगणाव छत्रपती संभाजीनगरला अठईने खूप काय माहिती पडणार जर एखाद जवळ जवळ इदा तर अठई ई लागस्या तर खूप काही गोष्टी माहिती पडती अंधश्रद्धाने नाही हत खऱ्या गोष्टी आहेत त्याच हत चित्तानी डोकी ह ओरिजिनल तिला आखूपर्यंत जशान तशाच ठेवेल ह काचमह जर शनी शिंगणापूरला इदास किंवा संभाजीनगरला इदास छत्रपती संभाजीनगरला इदास तर नेवासालाही लागाना आणि हजी लेवाना महाराज कोणती खांबला बरोबर हवी या बदलायला ओ माय गॉड काय भी बघा करणार प्रवरा संगम प्रवराना आणि गोदावरीना अठ संगम वेल तवनी गावना नाव प्रवरा संगम अशी आखी देणार हाँ छोटे आखी दीदा ना तटने हुई गई को
तो कटली त्याच्या डायरेक्ट जाते संधी और प्रवारा संगमना बीच एकदम खतरनाक व्यू प्रवारा संगम का आप देख सकते हो हमारे साथ। प्रवारा नदी और गोदावरी नदी का मिलन। फोटो काढतो हमें ज़्यादा कुछ पता नहीं, हम ऐसे ही बकलोन कर देते हैं। ये ब्रिज और वो उधर एक ब्रिज है। कुछ भी हो दोस्तों, लेकिन घूमने में मज़ा आ रहा है। प्रकाश, आपको क्या लगता है कि घूमने में मज़ा आ रहा है या कोई दिक्कत? बहुत 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 मजा आ रहा है। हम लगभग नंदुरबार से यहाँ तक बाइक पे आए हैं। हमारे दोनों बाइक खड़ी है, ये मेरी वाली और ये एक। हम जहाँ भी जा रहे हैं लोग हमसे पूछ रहे हैं हमारी गाड़ी का नंबर देख के MH39, तो सोच रहे हैं कि इतने दूर से बाइक पे आप लोग कैसे, लेकिन हमें बहुत मज़ा आ रहा है। और प्रकाश यहाँ पे फ़ोटो शूट करते हुए। तो सूर्य नहीं का है ना, तो पहिला डायरेक्ट काय करू बरोबर तो दिखतच नाही मग। गाड़ी है गाड़ी है दादा, गाड़ी है गाड़ी है गाड़ी है, अरे गाड़ी लहेंगी जाऊ दे दादा, गाड़ी लहेंगी जाऊ दे। एक चला फोटोशूट होई जाईल। फोटोशूट आता मी राहताना तर या नुसतं मुकाच फिरतात, मला माहिती आहे। वो मैं करना हूँ ना, वो जो वो करना ना, वो गार्डन करना, वो जो फोटो है ना, अक्षय व्हिडिओ कर आहे ना, प्रवरा आणि गोदावरी ना संगम वो देखो हो मैं काढणार वो फोटो वाला नंबर क्लियर है। बस मैं काढणार तो फोटो। यार या यूट्यूबरला नुसता फोटो काढायला शिकाडताच होत्या, याला दिले चला काय। चला आगे खूप काम आहे आपलं। चला चलो दोस्तों आगे बढ़ते हैं।